हाय फ्रेंड, आज मी हुंदियाची भाजी बनवली आहे. त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया. कोथिंबीर, बिया सर्व, हिरवा लसूण, रताळी, कंद, केळी, मिक्स 2 पापडी, वांग, लिंबू, अद्रक, लसूण, मिरची, मेथी, तीळ, जिरे, ओवा, हळद, हिंग, खोबरे, शेंगदाण्याचं कूट. मुठिया करून घेणार. मुठियामध्ये मी 3 पीठ घातले आहेत, बाजरीचं, गव्हाचं आणि बेसन. लाल तिखट, हळद, मीठ, ओवा, तीळ, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट. आता आपण त्याच्या मुठिया बनवून घेऊया. मुठिया मी सर्व करून घेतल्यात, आपण आता फ्राय करून घेऊया. मुठिया आपल्या तळून झाल्यात. आता आपण कंद, आलू, रताळी, केळी सर्व तळून घेऊया. साईडला मी मसाला करून घेते. खोबरं, कोथिंबीर, मेथी, गरम मसाला, अद्रक मिरचीची पेस्ट, मीठ, लिंबू, साखर. वगारमध्ये तीळ, जिरं, ओवा, हिंग, हळद घालून परतून घेऊया. आता त्यात अद्रक मिरची लसूणची पेस्ट टाकूया. हरा लसूण टाकायचा. छान परतल्यावर आता सर्व बिया टाकूया. त्याच्यानंतर पापडी टाकायची. छान परतून घेतात. एक एक सर्व वस्तू टाकत जायच्या. सगळं परतल्यावर थोडंसं पाणी घालून भाप काढून घेऊया 10 मिनिटं. तर त्यात वांगी घालूया. वांगी चांगली 10 मिनिटं परतूया. त्याच्यावरती केलेला मसाला थोडा टाकायचा आणि परत 10 मिनिटं सिमवर ठेवतो. वांगी आपली छान शिजलेत. आता आपण सर्व तळलेल्या भाज्या घालूया. मसाला केलेला तो, परत मुठिया घालून 10 मिनिटं ठेवून द्यायचं, कारण तळलेल्या भाज्या असल्यामुळे जास्त वेळ लागणार नाही. तयार आहे आपली आता हुंदियाची भाजी. छान सुगंध दरवळतोय. या तुम्ही पण खायला हुंदियाची भाजी. श्रीखंड पण मी घरीच बनवलेलं आहे. ह्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला आहे.